जय शिवराय मित्रांनो. भरपूर दिवस झालं किल माइंड बद्दल आपला व्हिडिओ वगैरे आला नाही. तर आज हे व्हिडिओ किल माइंड बद्दल बनवणार आहे. जर किल माइंड मध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कारण किल माइंड मध्ये काम वगैरे कसं करायचं, काय करायचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला संपूर्ण समजून वगैरे सांगणार आहे. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी मित्रांनो तुम्हाला माझी थोडी ओळख वगैरे करून देतो. माझं नाव आहे पवन खडे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. माझ्या युट्यूब चॅनल नवीन जर असताना सबस्क्राईब वगैरे करा. कारण तुमच्यासाठी अशाच नवीन मी अपडेट वगैरे घेऊन येत राहतो. प्रत्येक कंपनीचे व्हिडिओ वगैरे तुमच्यासाठी मी नवीन नवीन घेऊन येत राहतो. त्यामुळे माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब वगैरे करा. आणि जर तुमचे काही डाऊट वगैरे असतील तर माझे इंस्टा आयडी पवन ऑफिशियल चॅनल ओके. जर ह्या आयडीला तुम्ही फॉलो करून जर डे मध्ये तुमचे काही डाऊट वगैरे असतील ते जर मेसेज वगैरे केला तर मी तुमचे डाऊट वगैरे क्लिअर करीन. तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात वगैरे करणार थोडक्यामध्ये. तुमचा पण जास्त वेळ घेणार नाही आणि माझा पण तुम्हाला जास्त वेळ देणार आहे. लवकरात लवकर व्हिडिओ वगैरे उरकून टाकणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर बघा मित्रांनो, तुम्ही किल माइंड मध्ये रजिस्ट्रेशन केलं असेल तर रजिस्ट्रेशन कोणी पण बॅच पासून केलं असेल, पण तुम्हाला समजत नसेल किल माइंड मध्ये काम वगैरे कसं करायचं, काय करायचं. तर बघा मित्रांनो, किल माइंड मध्ये काम कसं वगैरे करायचं, काय करायचं. जर तुम्ही ज्या मुलाकडे रजिस्ट्रेशन केलं त्यांनी तुम्हाला ट्रेनिंग सीरीज वगैरे दिली असेल बरोबर. जर तुम्ही ते ट्रेनिंग सीरीज वगैरे कंप्लीट केली असेल तर तुम्हाला भरपूर अशा गोष्टी समजल्या असेल किल माइंड मध्ये काम वगैरे कसं करायचं कसं नाही. जर ते ट्रेनिंग सीरीज बघून पण म्हणजे ट्रेनिंग सीरीज म्हणजे काय ते युट्यूब व्हिडिओ जर तुम्ही 10-15 बघून पण जर तुमचे काही डाऊट वगैरे राहिले असतील तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की तुमचे डाऊट वगैरे क्लिअर करेन. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस पण किल माइंड मध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर ट्रेनिंग सीरीज पण कंप्लीट केली तरी पण तुम्हाला समजत नसेल तर मित्रांनो तुम्ही नाईटची ट्रेनिंग सीरीज म्हणजे पण लाईव्ह ट्रेनिंग राहते ती ट्रेनिंग सीरीज जर तुम्ही बघितली असेल तरी पण जर तुमचे काही डाऊट राहिले असतील तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तुमचे ऑल डाऊट क्लिअर करणार आहोत. तर बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्ही किल माइंडमध्ये 3 ते 4 पद्धतीने इन्कम वगैरे जनरेट करू शकतात. 3 ते 4 पद्धतीने म्हणजे कसं मित्रांनो, फ्रिलॅन्सिंग करून फेसबुक ॲड, मेटा ॲड, गुगल ॲड, कॅनो मास्टरी, यूट्यूब मास्टरी अशा भरपूर तुम्हाला किल शिकायला भेटतात. तुम्ही जर हाय लेवलच्या बॅचपासून जर सुरुवात केली असेल तर तुम्हाला एवढे किल्स वगैरे शिकायला भेटतात. ओके. तर तुमच्या किल्स संपूर्ण शिकल्या त्या किल्स वगैरे मोनेटाईज करून तुम्ही चांगली इन्कम वगैरे जनरेट करू शकता. मग चांगली कमाई वगैरे करू शकतात बरोबर. आणि एक शेवटचं मित्रांनो, तुम्ही सेलिंग करून म्हणजे डायरेक्ट तुमच्या कंपनीचे प्रोमोट वगैरे डायरेक्ट तुमच्या कंपनीचे पॅकेज वगैरे प्रमोट करून वगैरे तर तुम्ही प्रमोट करून पण एक चांगली इन्कम वगैरे जनरेट करू शकतात. प्रमोट कुठं करायचे, काय करायचे हे जर तुम्हाला समजत नसेल तर प्रमोट वगैरे कसे करायचे, काय करायचे हे जर तुम्हाला समजत नसेल तर नाही का मित्रांनो, जसे की यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, तुम्ही ह्याच्या तुमच्या बॅचच्या बद्दल तुमच्या पॅकेज बद्दल तुम्ही डायरेक्टली ॲड करून डायरेक्टली प्रमोशन वगैरे करून तुम्ही डायरेक्टली चांगली पद्धतीने इन्कम वगैरे जनरेट करू शकता. जर तुम्ही एक पॅकेज जर तुम्ही सेल केलं किल माइंडमध्ये, जर एक पॅकेज पण जर तुम्ही सेल केलं तर तुम्हाला डायरेक्ट 70 ते 80% कमिशन भेटतं त्यामागे. हे पॉसिबल राहिलं मित्रांनो, तुम्ही केलं तर करू शकतात, नाही केलं तरी चालते. पण किल माइंडमध्ये मित्रांनो तुम्ही जर दुसरं पण काम केलं, मेटा ॲड, फेसबुक ॲड, ह्या जर सगळ्या स्किल शिकल्या आणि ह्या जर स्किल तुम्ही मोनेटाईज केल्या तर तुम्ही ह्याच्या पद्धतीने पण लाखो रुपये कमवू शकतात आणि सेलिंग करून पण लाखो रुपये कमवू शकतात. आता भरपूर जसे डाऊट वगैरे क्लिअर झाले असतील तर आमचे डाऊट वगैरे क्लिअर झालेत, पण आम्हाला अजून पण हे समजत नाही. म्हणजे आमची बँक म्हणजे जे पण पैसे वगैरे कमवतात ते आम्हाला खरं कमवता येत नाहीत. तर बघा मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून गोष्टी शिकत नाहीत बरोबर, जोपर्यंत तुम्ही संपूर्ण गोष्टी शिकत नाही, जोपर्यंत संपूर्ण गोष्टी वगैरे समजून घेत नाहीत, कंपनी काय आहे, कंपनीची रिॲलिटी काय आहे, संपूर्ण गोष्टी तुम्ही समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही पैसे वगैरे कमवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एक चांगली गोष्ट शिकावं लागेल, कंपनीबद्दल संपूर्ण जाणून घ्यावं लागेल. कंपनीबद्दल जाणून वगैरे घेतल्यात नंतर तुम्ही चांगली इन्कम वगैरे जनरेट करू शकता. कारण कारण असं होणार आहे, जर तुम्ही संपूर्ण गोष्टी तुम्हाला जर येत नसत्या तर तुम्ही पुढे सेलिंग करताना तुम्ही त्यांना काय तुमचं नॉलेज देणार बरोबर आहे का. जर तुम्ही त्यांनाच जर काही नॉलेज दिलं नाही तर तुम्हाला सेलिंग वगैरे कुठून होणार. जर तुम्हाला स्किलच जर शिकायचे असतील, जर स्किल शिकायला जर तुम्ही जर इंटरेस्ट नसला तर तुमची इन्कम वगैरे कुठून होणार. तर स्वतःमध्ये इंटरेस्ट करून घ्यावा लागेल तुम्हाला, स्वतःहून आवड करून घ्यावं लागेल. सगळ्या गोष्टीमध्ये आवड झाल्यानंतर तुम्ही एक चांगली इन्कम वगैरे ह्याच्यात जनरेट करू शकता. तर व्हिडिओ वगैरे समजला असेल मित्रांनो, जर माझे युट्यूब चॅनल नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब वगैरे करा. तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय सर्वांना.